नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्यावर जग नेहमीच गप्प राहिलं आहे. आपण नेहमी ऐकतो की पुरुष खूप खंबीर असतात, पुरुषांना वेदना होत नाहीत. पण खरंच असं असतं का? आज आपण पुरुषांच्या त्या जगाची सफर करणार आहोत जी जगासमोर कधीच येत नाही. त्यांच्या चेहऱ्यावरील हसऱ्या मुखवट्यामागे दडलेली भीती, त्यांचा एकटेपणा आणि त्यांची ती गुपिते जी ती स्वतःच्या आई, पत्नी किंवा जिवलग मित्रालाही कधीच सांगू शकत नाहीत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुरुषांच्या मनाचा दरवाजा उघडणार आहोत. जर तुम्ही एक पुरुष असाल तर आज तुम्हाला वाटेल की कोणीतरी तुमच्या मनाचा आवाज बनून बोलत आहे, आणि जर तुम्ही एक महिला असाल तर आज तुम्हाला तुमच्या घरातील पुरुषाला समजून घेण्याची एक नवीन दृष्टी मिळेल. गुपित क्रमांक 1. पुरुष भावना शून्य नसतात, तर त्यांना लहानपणापासून भावना मारायला शिकवलं जातं. जेव्हा एखादी लहान मुलगी रडते तेव्हा तिला जवळ घेऊन शांत केलं जातं. पण जेव्हा एखादा 5 वर्षांचा मुलगा रडतो तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? काय मुलीसारखा रडतोस? तू तर ढाण्या वाघ आहेस. तिथेच त्याच क्षणी एका पुरुषाच्या मनात हे गुपित जन्माला येतं की रडणं किंवा स्वतःचं दुःख दाखवणं हे कमकुवतपणाचं लक्षण आहे. विचार करा, ज्या वयात भावना समजायला लागतात त्याच वयात त्या दाबण्याची सक्ती केली जाते. त्यामुळे मोठा झाल्यावर जेव्हा एखाद्या पुरुषाचे मन तुटते, जेव्हा त्याला अपयश येते, तेव्हा तो कोणाच्या खांद्यावर डोके ठेवून रडू शकत नाही. तो रात्रीच्या अंधारात बाथरूममध्ये पाण्याचा नळ चालू करून शांतपणे आपले अश्रू पुसतो. सकाळी उठून पुन्हा तोच हसरा मुखवटा घालून जगासमोर उभा राहतो. गुपित क्रमांक 2. पुरुषाची किंमत समाज अनेकदा त्याच्या बँक बॅलन्सवरून ठरवतो. एका पुरुषाला लहानपणापासून एकच गोष्ट डोक्यात फिट करून दिली जाते: तुला कमावता व्हायचं आहे, तुला कुटुंबाची जबाबदारी घ्यायची आहे. पण या प्रवासात त्याची स्वतःची स्वप्ने कुठे हरवून जातात हे कोणालाच कळत नाही. त्याला लेखक व्हायचे असते, चित्रकार व्हायचे असते किंवा कदाचित फक्त शांत आयुष्य जगायचे असते. पण घराचे हप्ते, मुलांची फी, आई-वडिलांचे वैद्यकीय बिल या सगळ्या ओझ्याखाली तो स्वतःची स्वप्ने जिवंत गाडून टाकतो. अनेकदा पुरुषांना ऑफिसमध्ये बॉसचा अपमान सहन करावा लागतो. नोकरी जाण्याची भीती असते, पण ते नोकरी सोडू शकत नाहीत, कारण त्यांना माहीत असतं की त्यांच्या एका चुकीमुळे संपूर्ण कुटुंब रस्त्यावर येऊ शकतं. मी कमावतो म्हणून माझं अस्तित्व आहे. ज्या दिवशी माझी कमाई बंद होईल त्या दिवशी माझं महत्त्व संपेल. ही भीती प्रत्येक पुरुषाला आतून खात असते. जगभरातील पुरुषांचे तिसरे मोठे गुपित त्यांच्या नात्यांशी संबंधित आहे. समाज पुरुषाला नेहमी शिकारी किंवा सुरुवात करणारा म्हणून पाहतो. पहिल्यांदा प्रपोज करणे असो, डेटचा खर्च देणे असो किंवा नात्यात पहिलं पाऊल टाकणे असो, ही जबाबदारी पुरुषावर टाकली जाते. पण या सगळ्यानंतरही पुरुषांना रिजेक्शनची प्रचंड भीती असते. जेव्हा एखादी स्त्री पुरुषाला नकार देते तेव्हा तो केवळ एका नात्याचा नकार नसतो. पुरुषाच्या मानसिकतेत ते त्याच्या संपूर्ण अस्तित्वाचे अपयश मानले जाते. याशिवाय, मी माझ्या जोडीदाराला आनंदी ठेवू शकेन का? मी तिच्या अपेक्षेप्रमाणे एक उत्तम पुरुष ठरेन का? ही लैंगिक आणि भावनिक कामगिरीची भीती जागतिक स्तरावर 80% पुरुषांना सतावत असते, जी ते कधीच कबूल करत नाहीत. गुपित नंबर 4. आता आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याचे आकडे थक्क करणारे आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगभरात आत्महत्या करणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण महिलांपेक्षा 3 ते 4 पटीने जास्त आहे. याला मानसशास्त्रात सायलेंट क्रायसिस असे म्हणतात. पुरुष डिप्रेशनमध्ये असूनही डॉक्टरांकडे का जात नाहीत? कारण जागतिक संस्कृतीनुसार मानसिक आजार असणे म्हणजे कमकुवत असणे. जेव्हा एखादा पुरुष मानसिकदृष्ट्या खचतो तेव्हा तो रडत नाही, तर तो चिडचिड करतो, दारू किंवा इतर व्यसनांच्या आहारी जातो
किंवा स्वतःला कामात इतके बुडवून घेतो की त्याला विचार करायला वेळ मिळू नये. पुरुषांचे सर्वात मोठे गुपित हे आहे की ते अनेकदा मदतीसाठी ओरडत असतात, पण त्यांचा आवाज कोणालाच ऐकू येत नाही, कारण त्यांनी "मी ठीक आहे" हा मुखवटा घातलेला असतो. गुपित नंबर 5. बाहेरून पाहताना पुरुषांची मैत्री खूप सोपी आणि मजेची वाटते. ते एकत्र मॅच पाहतात, गेम खेळतात, पार्ट्या करतात. पण या मैत्रीचे एक गडद गुपित आहे. स्त्रिया आपल्या मैत्रिणींसोबत मनातील अगदी बारीक-सारीक गोष्टी, दुःख आणि भावना शेअर करू शकतात. याउलट पुरुषांची मैत्री बहुतांश वेळा सपाटीवर असते. 2 पुरुष मित्र तासनतास राजकारण, स्पोर्ट्स किंवा गाड्यांवर बोलू शकतात, पण माझं मन आज खूप उदास आहे किंवा माझं ब्रेकअप झालंय आणि मला त्रास होतोय हे सांगायला ते घाबरतात. त्यांना भीती असते की त्यांचे मित्र त्यांची थट्टा उडवतील किंवा त्यांना इमोशनल समजतील. म्हणूनच जगात सर्वात जास्त मित्र असूनही रात्रीच्या वेळी सर्वात जास्त एकटेपणा पुरुषच अनुभवतात. गुपित नंबर 6. वय वाढणे ही निसर्गाची प्रक्रिया आहे, पण पुरुषांसाठी ही एक मानसिक लढाई असते. वयाच्या 40व्या वर्षी जगभरातील पुरुषांमध्ये मिडलाईफ क्रायसिस येतो. या वयात त्याला जाणवते की त्याचे अर्धे आयुष्य संपले आहे आणि त्याने स्वतःसाठीच काहीच केले नाही. त्यानंतर येते वृद्धत्व. एका पुरुषाने आयुष्यभर कुटुंबाचा प्रमुख म्हणून निर्णय घेतलेले असतात, पण जेव्हा तो निवृत्त होतो, त्याची शारीरिक ताकद कमी होते आणि मुले स्वतःच्या आयुष्यात व्यस्त होतात, तेव्हा त्याची उपयोगिता संपल्यासारखी त्याला वाटते. आता माझी कोणालाच गरज नाही का? हे गुपित आणि ही भीती वृद्ध पुरुषांना आतून पोखरत राहते. म्हणूनच निवृत्तीनंतर अनेक पुरुष अचानक शांत किंवा खूप चिडचिडे होतात. गुपित नंबर 7. पुरुषांचे हे गुपित कदाचित सर्वात सोपे पण सर्वात जास्त दुर्लक्षित आहे. पुरुषांना कौतुकाची प्रचंड भूक असते. स्त्रियांच्या कपड्यांचे, त्यांच्या लूकचे कौतुक नेहमी होते. पण एका पुरुषाने नवीन शर्ट घातला, नवीन हेअरस्टाईल केली किंवा कुटुंबासाठी एखादी मोठी गोष्ट केली, तर त्याचे कौतुक खूप कमी वेळा होते. एका जागतिक सर्वेक्षणात पुरुषांना विचारण्यात आले होते, तुम्हाला शेवटचे कॉम्प्लिमेंट कधी मिळाले होते? बऱ्याच पुरुषांचे उत्तर होते, मला आठवतही नाही. पुरुषांना कोणीतरी मनापासून म्हणावे की तू आमच्यासाठी जे करतोस त्यासाठी थँक यू, तू या कपड्यात खूप छान दिसतोस किंवा मला तुझा अभिमान वाटतो, हे ऐकण्यासाठी पुरुष वर्षानुवर्षे वाट पाहत असतात. मित्रांनो, आज आपण पुरुषांच्या मनाचा जो प्रवास केला, त्यातून एकच गोष्ट समोर येते. पुरुष हे दगडाचे बनलेले नसतात. त्यांनाही हृदय असते, त्यांनाही वेदना होतात आणि त्यांनाही थकवा जाणवतो. समाज खंबीर बनवण्याच्या नादात त्यांच्यातील माणूस संपवून टाकतो. आज वेळ आली आहे की आपण पुरुषांनाही माणूस म्हणून जगू दिले पाहिजे. त्यांना रडण्याची परवानगी दिली पाहिजे. त्यांना अपयशी होण्याची सूट दिली पाहिजे. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्ही एक पुरुष असाल, तर लक्षात ठेवा, तुमच्या भावना चुकीच्या नाहीत. मदत मागणे हा कमकुवतपणा नाही. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून कोणत्याही पुरुषाला आपले दुःख गुपित ठेवून जगावे लागणार नाही. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.